मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। बाळकुंभ परिसरात राहणारी ही माऊली, सासरचं नाव आहे शिल्पा निखिल भोईर, तर माहेरचं नाव शिल्पा चंद्रकांत भोईर। या माऊलीला आज आपण बोलतं करणार आहोत। बघूया काय घडणार आजच्या भागात। नमस्कार। 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 घ्या उखाणा। नववर्षाच्या स्वागताला उभारली गुढी, राधाकृष्णासारखी आहे निखिल रावांची आणि माझी जोडी। काय सांगता? हो। किती वर्षापूर्वी गुढी उभारली? 7। बरं, आधी जरा दादा बरोबर गप्पा मारूया। पण ते आधी ओळख करून देणार सगळ्यांची? ते माझे सासरे। नमस्कार। ते सासू। नमस्कार। मिस्टर। नमस्कार। आई, बाबा। नमस्कार। ते मामा, ती माझी वहिनी। नमस्कार। ती छोटी बहीण, मोठी बहीण, ती छोटी बहीण, ते जाऊबाई, ते मोठे दीर आणि त्या 2 नंदा। अरे वा वा वा, चला सगळ्या कुटुंबाची भाऊ। लहान की मोठा? मोठा, म्हणजे आम्ही एकाच वर्षाचे। कसं वाटतंय दादा आज? छान वाटतंय। तुम्ही 2च भाऊ, किती एक बहीण? नाही, आम्ही तिघी बहिणी, हा माझा आते भाऊ। अच्छा, आते भाऊ आहे। हा भाऊ कसा वागायचा? खूप मस्ती, म्हणजे एक क्षण त्यांनी सोडला नाही मला छळायचं। म्हणजे आम्हाला सगळ्यांना, सगळ्या बहिणींना हो खूप मस्तीखोर। म्हणजे 3 भाऊ होते, 3 भाऊ आहेत ना, त्यांच्यामध्ये हा सगळ्यात जास्त मस्तीखोर। दुसरा मोठा आहे, तो थोडा शांत आहे, समजूतदार आहे। का आपण मस्ती का करायचा लहानपणी? पहिल्यापासून सवय मस्ती करायची। चांगली सवय। आता लग्न झालंय तुमचं? हो, लग्न झालं। आज आल्यात सौभाग्य हो, होती? आलेत। कुठे आहेत त्या? नमस्कार। आता नाही ना स्वभाव तसाच आहे? पण मग काय लहानपणीची कुठली गोष्ट तुमच्या लक्षात राहिलेली आहे? झाडांवर खेळायचो एकदा आम्ही, बहीण ही, मी आणि दुसरी एक बहीण। मग ते झाड हलवायचो खेळताना। एकदा एका दिवशी पडली त्या झाडावरून आणि तो झाड फांदीच्या अंगावर पडली आणि मी पडली आणि माझ्या कमरेला जोराचं लागलेलं आणि मला उठताही येत नव्हतं। आणि हे दोघं माझ्या समोर उभे आहेत, मला बघतायत, पण मला उचलायचे टाकून दोघे घाबरून पळून गेले। अशी भावंड असावी तर अशी। मग तुमची मोठी बहीण आली आज? हो। कुठली? तुम्ही जरा इकडे या। जरा दादा तुम्ही तिथे थांबा, या। कशा होत्या लहानपणी? थोडीशी मस्तीखोर, थोडीशी तापट, थोडी नाही जास्त तापट। हा, जरा राग आला ना की रिमोट फेकून द्यायचं, हे फेकून द्यायचं, फेकाफेकी जास्त चालायची। आणि राग शांत होईपर्यंत एक सोफा होता आमच्या घरात असा, त्याच्यावर अशी पडायची आणि त्या सोफ्याला एवढ्या लाथा मारायची ना, म्हणजे जोपर्यंत राग शांत नाही होत ना तोपर्यंत सोफ्याला लाथा मारायची आणि शांत झाली ना की बरोबर बसायची। इतक्या हट्टी होता? हो। काय अभिमानाने सांगताय हो म्हणून? केवढा त्रास दिलाय तुम्ही? खूप। मुलांना पण इतका ना, आता माझा मोठा मुलगा म्हणजे लहानपणापासून यांच्याकडेच असायचा, तो अजूनपर्यंत इतका घाबरतो ना, आता 16 वर्षाचा झालाय तरी सुद्धा इतका घाबरतो ना हिला, की म्हणजे आता हिला शिपू बोलतो तो। शिपूला काही सांगू नका काय झालं तर, नाही तर ती मला मारेल येऊन, असं म्हणजे इतका धाक अजूनपर्यंत घरात। परत आई आता तुम्ही थांबा, परत दादा इकडे या। तुम्ही सांगा काय? खूप स्ट्रिक्ट आहे, असं नाही की लग्न झाल्यानंतर स्वभाव चेंज झाला वगैरे, तो काही चेंज नाही झाला, तशीच स्ट्रिक्ट आहे। माझ्या बाबतीत एवढी स्ट्रिक्ट नव्हती, पण छोटी आहे ना मी। अच्छा, त्यामुळे त्या तुमच्या बाबतीत नाही, आमच्यामध्ये कधी अशी टॉम अँड जेरीचं रिलेशन वगैरे असं नाही राहिलं। मारामारी नाही कधी जास्त, नाही कधी ओरडाओरडी जाम। दोघी पण मला मम्मी पप्पाच्या ऍब्सेन्स मध्ये त्यांनी मम्मी पप्पाची जागा भरून काढली। अरे वा। ती घरात जोपर्यंत होती तोपर्यंत मला नाही आठवत मी काही काम सुद्धा केले, मम्मीला आराम वगैरे मी नाही दिली। म्हणजे सगळं तुम्हीच करायचे तेव्हा? हो, लग्नाच्या आधी करायची। ह्या दोघी नुसत्या अशाच? मोठ्या ताईने भरपूर केले। मोठ्या ताईने? तिच्या लग्नाच्या तिला आधी कोणतं काम केलेलं मी आवडायचं नाही। हे बरं आहे, म्हणजे क्लिनिनेस खूप आवडतो तिला, असं दुसऱ्या कोणी केलेलं तिला नाही आवडत। काय तुम्ही नीट करत नसणार? तर छोटी होती मी। बघा आई, बघा आईने मान लगेच हरवली। बरोबर आहे, तिची स्वच्छता नाही, तिची स्वच्छता जास्त आहे। हो का? हा, तिचं म्हणजे असं टाइम झालं तरी चालेल, पण एकदम स्वच्छ झालं पाहिजे। बरं। ती आता पण घरी आली तरी ती बसून राहत नाही, काय ती मला काय करून देत नाही, ती स्वतः करते। आणि लहान मुलगी? ती कधी हात तिला जास्त नाही, तिला थोडंच का, तिचेच पाय दुखत असतील। तिला सगळं आणून द्यायला लागते, जास्त लाडकी आहे ना। बरं, तुम्हाला विचारायचंय दोघांना, आता बालपणीच्या सगळ्या आठवणींमध्ये रमलेले आहोत, इतकं सगळं आनंदात असलेलं हे कुटुंब, जेव्हा तुमचं लग्न ठरलं आणि पाठवणीचा दिवस आला, काय झालं होतं तेव्हा? हा अजिबात नव्हता रडला। खुश झाला असेल तो आमच्या म्हणजे 5 जणींचे लग्न झाले घरात, एकीच्या पण पाठवणीवेळी रडला नाही। उलट बोलायचं कशाला रडताय, झालं ना मनासारखं, आता जा। मनासारखं केलं तुम्ही? नाही म्हणजे लग्न झालं। अरे हा, म्हणजे हा लग्न हे मनासारखं। आता जा, एकीच्या पण पाठवणी। पण मला सांगा, या 5 जणी लग्न करून गेल्यानंतर किती मिस केलं? भरपूर मिस केलं।
जुन्या आठवणी वगैरे भरपूर मिस केला, आता पण करतोय. कारण लहानपणापासून तुम्ही एकत्रच होते, हो की नाही? एका त्याचा घरात फोन असतो मला, म्हणजे अगदी आठवणी नाही, मी नाही केला तरी त्याचा व्हिडिओ कॉल मला असतोच. सगळ्या बहिणींबद्दल हो, तसंच आहे. बरं, उगाच तुम्हाला वाटतं त्याला काय वाटलं नाही, वाईट वाटलं नाही, शेवटी माणूस आहे, मन आहे, आणि बहिणींवरती आपलेच रडायचे, आपण धीर द्यायला पाहिजे ना. बरोबर आहे. हो हो. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे बाबा शेती करायची आणि हाऊसवाईफ. तुम्ही कधी गेलाय शेतावर? हो, भरपूर. काय केलंय शेतावर? ते भात लावायचं, भात काढायचं. तुम्ही? हो, गेले यांच्या जोडीला भरपूर. 3 बहिणींपैकी किती जणींनी केलंय? आम्ही दोघींनी केले, छोटीने जास्त नाही. जास्त नाही केलंच नाही. हा, म्हणजे ती त्या वयात येईपर्यंत म्हणजे शेत लावायची बंद केलेली. बाबा बोला ना, मुलीबद्दल सांगा. आमच्या घरातली सगळ्या मुलांमध्ये हुशार असलेली ही एकमेव मुलगी आहे. अच्छा. कधीही नापास झाली नाही ग्रॅज्युएट होईपर्यंत. वहिनींकडे द्या, काय सांगणार नणंदबाई? सगळ्या नणांपेक्षा अलग आहेत. म्हणजे काय? आल्यावर मस्ती, सारख्या कशावरनं बोलतच असतात. तुम्हाला हा, म्हणजे कारणच शोधत असतात बोलायला? अरे अरे अरे, काय हो त्यांचं करताय तुम्ही? आमचं तेवढं बॉन्डिंग आहे, फ्रेंडशिप आहे तेवढी. अच्छा, फ्रेंडशिप. पण माझी भाची आहे ती, आणि सगळ्यात चांगली भाची माझी ती. आमच्या घरी जर आली माझ्या मुलाला एकदम नाही, बाकीचे चांगले आहेत, बाकीचे चांगले, त्याच्यात नाही, पण हे बरं नाही ना, असं एकाच बद्दल कौतुक करायचं, बाकीच्या त्याच्यात ती अजून उजवी आहे समजा ही. अच्छा अच्छा, पण सगळ्यांमध्ये तेवढीच खोडकर. पण माझ्या मुलांना मारायचं, खोडी घालायच्या, मग माझी मुलं माझ्याकडे रडत यायची, मला मारते म्हणून, असं करायची. स्वभाव असरा आहे. आमच्या घरात आली ना दीदी की ती आम्हाला सगळ्यांना माहिती पडतं, कारण तिचा आवाज एवढा मोठा आहे की ती ओरडली ना की पूर्ण घराला आवाज जातो. काय म्हणजे काय लहानपणी काय आई काय दिलेलं तुम्ही उघडून एवढा आवाज? मी पण नेहमी विचारतो. बाबा काय म्हणता? तो प्रश्न मी पण नेहमी विचारतो हिला की काय एवढा आवाज कुठून आणलाय? काय हो, कुठं काय जडीबुटी काय होतं काय? पोट जास्त आत फिरवलं. घरातली पोरं, भावांची पोरं एवढी घाबरतात सगळी जण की ही घरी आली तर कोणी जवळ येत नाही बिलकुल. का हो? मी सगळ्यांना खूप जास्त ओरडायची. राग आला, कुठल्याही गोष्टीचा राग आला की ती वस्तू कुठलीही हातात असो ती बाहेर. चांगले छंद होते हो लहानपणी. बघितलं, बालपणाविषयी केवढं बोलतायत आता सगळे. आता पण राग आला तरी ते आमच्यावर पण ओरडते, आणि ओरडते तेवढे समजून पण घेते. म्हणजे पण आज तुम्हाला माहिती आहे सगळ्यात चांगला आणि प्रसन्न चेहरा कोणाचा दिसतोय मला? जावयांचा. आज सगळं मनातलं कोणतरी बोलतंय, सगळ्यांनी बोललेले, मला काही त्यामुळे जावई बापू एवढे खुश आहेत. बरं झालं, बरं झालं, असंच पाहिजे होतं. असे कसे काय ते? हा, कारण आपण कंप्लेंट नाही करू शकत. बाय त्यांच्याच घरचे सांगतात म्हणजे बरं असं वाटलं असेल त्यांना आता. त्यांनाच माहिती आपण काय दिलेलं. मायालू पण तेवढीच आहे. तुम्हाला बोलवतो 5 मिनिट. आणि आता दादा तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे. आव्हान असं आहे की मी तुम्हाला एका पाटीवर 3 उलटसुलट लिहिलेली अक्षरं दाखवणार. म्हणजे वेगवेगळी अक्षरं आहेत, पण त्यामध्ये 3 चित्रपट दडलेले आहेत. तुम्ही त्यातला एक चित्रपट अचूक ओळखायचा, अभिनय करायचा, आणि अभिनय केलेला जर या सगळ्यांनी ओळखला तर या माऊलीला आज तुम्ही सोन्याची नथ बक्षीस म्हणून देणार आहात. बघूया काय होणार या खेळात. 3 चित्रपटातला एक चित्रपट कुठलाही ओळखा आणि अभिनय करा. ताई तुम्ही काय सांगायचं नाही. ओळखला? चला, अभिनय न बोलता. नमस्कार. मंदिर, देऊळ बंद. देऊळ बंद. नणंदबाई बरं ओळखलं. झी मराठीकडून ही सोन्याची नथ तुम्ही ताईला बक्षीस म्हणून मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. नमस्कार जावई बापू. नमस्कार. बरं, तुमच्या घरी कोण कोण होतं तुमच्या लहानपणी? मी, आई वडील आणि एक मोठा भाऊ. आई बाबा काय करायचे? बाबा बँकर, ही वॉज अ चीफ मॅनेजर. आई हाऊसवाईफ. भाऊ आणि मी एकाच 2 वर्षाचा फरक. कॉलेज एकत्रच, शाळा पण एकच आमची, सगळं एकत्र. मग सगळं ठाण्यामध्येच? ठाण्यामध्येच. मग बालपण एकदम छान गेलं. छान. जी गोष्ट मागाल बाबांकडनं ती मिळायची? अजूनपर्यंत मिळते. कधी मार ओरडा मिळालाय? लहानपणी. आत्ता काहीच नाही. आता काही नाही. 10वी पर्यंत जरा उद्धट होतो, मस्तीखोर होतो. बरं, का गाम का फुटतोय तुम्हाला? ओळख कुठे झाली? यांचे आत्यांचे मिस्टर आणि माझ्या बाबांचे मित्र त्यांनी स्थळ आणलं होतं हे. हा. आणि मग कधी तुम्ही बघण्याचा कार्यक्रम झाला? त्यांनी सांगितलं आणि लगेच 1-2 दिवसात ते घरी बघायला आले. तुम्ही गेले होते? हा. हो. आठवतोय तो प्रसंग? हो. काय झालं होतं?
आम्ही जस्ट एंटर केलं होतं आणि आय थिंक सो ती काहीतरी काम करून जस्ट येत होती आणि त्यांना वाटतं तेव्हा कल्पना नव्हती. आम्ही कदाचित 10-15 मिनिटं लवकर पोचलो असणार. तुम्ही मी भाकरी करत होती तेव्हा. हा मग त्यांची धावपळ झाली की आल्यात आणि आपण असंच. मग तुम्ही पिठाचे हात घेऊनच बाहेर आले? नाही, मग ते थांबलेले माझ्या भाकरी होईपर्यंत. भाकरी होईपर्यंत काय हो लागणार आता मुलगी बघायला जायचंय म्हणल्यानंतर. मग काय त्याच दिवशी होकार? नाही, 2 दिवसानंतर. 2 दिवसानंतर होकार आला. मग त्याच्यानंतर परत एकदा आले. मग तेव्हा बोलायला भेटलं. तेव्हा दोघे बोलला होता तुम्ही? तुम्हाला वेळ दिला होता? हो, 5 मिनिटं आम्ही बोललो. काय म्हणजे तेव्हा विचारू नये आम्ही काय बोलले? पण काय नाही, फक्त सांगितलं हे बोलायला लागले माझं अफेअर नव्हतं आणि याच्या पुढेही नसणार आहे. हे सांगायची वेळ का आली तुमच्यावर? असंच एक मनात आलेलं का आपण जे आहे ते क्लिअरली सांगून टाकावं. बरोबर, असं यांनी स्पष्ट सांगितलं. पण तेव्हा तुम्हाला यांच्या स्वभावाबद्दल माहिती होतं? स्वभाव तेव्हा नव्हता माहिती. कसा आहे पण स्वभाव केअरिंग आहे. आपण डिपेंडेबल राहू शकतो. काही काम सांगितलं तर करणार, का स्वतःहून असं डायरेक्ट नाही करणार ती, पण करणार असं नक्की. अच्छा, म्हणजे स्वतःहून कुठली गोष्ट म्हणजे आपण सांगितलं आज काहीतरी वेगळं बनव जेवायला तर बनवणार. काही कर, हे कर, ते कर, आवरून घे पटापट. स्वतःहून असं सरप्राईज देऊया आज काहीतरी, असं काय ते नाही झालं अजून. का हो? त्यांना नाही आवडत सरप्राईज. एकदा देऊन तर पाहावा त्यांनी. याच्या पुढे हे दोघे मिळून आपल्याला सरप्राईज देत आहेत. पण मग लग्न जेव्हा ठरलं त्यानंतर दोघे लग्न होईपर्यंत भेटत होता ना? नाही, एकदाच फक्त साडी घ्यायला गेलेलो तेव्हा. त्या व्यतिरिक्त भेटले नाही, कारण त्यात एका म्हणजे 15 दिवसाच्या याच्यात लग्न झालं आमचं. हे आता माहेरची मंडळी जे सांगत होते एवढ्या तापट आहेत, यांना घाबरतात सगळे, आल्याबरोबर आवाज मोठा आहे, तर असं तुम्हालाही अनुभव? सत्य हे असंच आहे? असंच आहे. इथेही तसंच आहे. तिने तिचा स्वभाव काही बदललेला नाहीये, काही एवढं वाईट नाहीये. म्हणजे ते एक आपल्यालाही शिस्त असते घरात आई म्हणून असं म्हणावं. चांगलंय, चांगली शिस्त आहे, हो की नाही? जरा आवाज कमी ठेवावा. सॉलिड आहे आवाज तुमचा. असं बोलताना कमी, ओरडताना काय एकदम कशी ओरडतात साधारण? बोलतात ते, ओरडत नाही. बोलताना तो आवाज आपोआप वाढतो. बरं मला सांगा, मिस्टरांनी स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? फक्त ते पण कधी कधी हायपर झाले ना की खूप जास्त हायपर होतात. तुम्ही वर्षभर होता, ती एकदा होतात ना, तेवढं तर करू द्या. नाही, ते पण खूप शॉर्ट टेम्पर आहेत. काय सांगता? ते पण शॉर्ट टेम्पर. हे बरं लपवून ठेवलं तुम्ही. म्हणून जुळलं ते. ते पण शॉर्ट टेम्पर आहेत, पण तेवढे समजून पण घेतात. शांत बोलायला लागले की खूप प्रेमानं बोलतात आणि समजवायला लागले की अगदी लहान बाळाला आपण घेऊन समजवतो तसं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी समजवतात. मग मला तुम्हाला विचारायचंय, फिरायला कुठे कुठे घेऊन जातात दर आठवड्याला? ठाण्याला. कुठले स्पॉट सांगा? तलाव पाणी आणि बस ठाणा मार्केट. ठाणा मार्केट. काय हो, काय एवढे 2 स्पॉट का ठेवलेत? आधी फिरलो, भरपूर फिरलो. कुठे फिरलो ते काय नाही म्हणतात? येऊन लग्न झाल्यावर आम्ही भरपूर म्हणजे अक्कलकोट, गाणगापूर, तिथं जॉईंट फॅमिली भरपूर फिरलेली आहे. ते युरोप. दोघेच कुठे कुठे गेला? दोघेच असं कधीच. आम्ही जाताना पूर्ण फॅमिलीच जातो. एक तर आमची तरी आणि त्यांची पण. सासर माहेर एकत्र. किती छान, असंच पाहिजे. 1-2 ट्रिप तरी असतात. बरं, जरा सासूबाई बोलतायत, सूनबाईंबद्दल काय ते सांगा. सून माझी खूप छान आहे, मन मिळावू आहे, समजून घेते लगेच. तिला राग आला की राग लगेच शांत होतो तिचा. थोडी वेंदळी आहे पण आहे, छान आहे ती. व्यवस्थित आहे ती. मुलगा पण थोडा तापट आहे. सून तापट आहे तशी मुलगा पण तापट आहे. चांगली जोडी बांधली आहे. सासरे बुवा काय म्हणतात? सून माझ्या मुलीसारखीच आहे. मला 2 मुलगेच आहेत आणि ह्या 2 माझ्या सुना आणलेत, त्यांना मी मुली म्हणून समजतो पहिल्यापासून. दोन्ही मन मिळवत सगळं काही घरातलं व्यवस्थित करतात. आम्हाला काही बघायला लागत नाही. रिटायर लाईफ आम्ही फुल एन्जॉय करतो. वा वा वा, काय म्हणताय? त्यांची एक इच्छा होती का त्यांना एक मुलगी हवी होती आणि आम्ही 2 मुलं. जेव्हा मुलगी सून म्हणून आली तेव्हा त्यांनी मुलीसारखं त्यांचं हे केलं. जाऊबाई बोला. मोठी आहे पण आम्हाला सगळ्यात गावात ओळखतात का ती मोठी आहे, मी छोटी. कारण आमची दोघांची हाईट आणि त्यांची दोघांची हाईट जास्ती आणि त्यामुळे म्हणजे आणि आम्ही शाळेत एकत्र होतो, एका वर्गात आणि वर्गमैत्रिणी होतो. आम्ही 6वी ते 12वी एकत्र शिकलेलो. हो का? आणि नंतर समजलं की आमचं सासर पण एकच आहे. अरे वा. आमच्या लग्नाच्या वेळी मला कळलं की माझी होणारी जाऊ ही माझी वर्गमैत्रीण आहे. दिराचं काय म्हणणं आहे वहिनीबद्दल? काय नाही, एकदम मस्त आहे दोघं. एकदम जोडी एकदम छान आहे त्यांची. दोघं एकमेकांवर बरोबर सारखं चालू असतंय फायरिंग. अख्खा दिवस घरात असलं का फायरिंग चालूच असली पाहिजे.
हे दोघे बॉक्सिंग मध्ये असते तर पहिले आले असते. आम्ही दोघं बॉक्सिंग केलेली आहे ना. होय का? भावाने. हो. म्हणजे सुट्ट्या लागल्या का बाशिंग बांधलेलं असायचं त्यांनी. डोक्याला पट्टी असायची. हो का? हा, दर सुट्ट्यांमध्ये त्याच्या डोक्याला पट्टी असायची शाळेत. जसं ती झाडावरून पडले ना तशी यांची दोघांची होऊन खिडक्या वगैरे पण तुटलेले असं आम्हाला सांगितलंय, आम्हाला समजलं. या दोघांनी भावंडांनी काय शांत आहे तो मुलं तुमची. मी त्यांची नणंद आहे. काहीही फंक्शन असला, कुठलीही फेस्टिवल किंवा काहीही असलं तरी सगळ्यात आधी वहिनी आम्हाला फोन करून बोलवते की तुम्ही याच. आणि कुठलंही छोट्यातलं छोटं सेलिब्रेशन असलं तरी आमचं एकत्रच असतं. म्हणजे काहीही असू दे बोलवणारच. सगळ्यात आधी आम्हाला इन्व्हिटेशन असतंच वहिनीकडून. आणि माझ्यासाठी स्पेशली त्या लॉलीपॉप बनवतात. वा. मी पण तिची नणंद आहे. ती एकदा बोलायला स्टार्ट झाली, कोणती स्टोरी सांगायला की ती नॉनस्टॉप बोलते, ती थांबतच नाही. तेव्हा तिला सांगायला लागते की थांब आता थोडंसं. का असं लोकांवर सूड उगवतो? सवय, चांगली सवय आहे. पण तुम्हाला एक छोटंसं आव्हान आहे आता. एक चित्र काढायचं आणि तुम्ही काढलेलं चित्र जर या सगळ्यांनी ओळखलं तर या माऊलीला तुम्ही तन्मणी बक्षीस म्हणून मिळवून देणार आहात. हे मी तुम्हाला चित्र दाखवतो, आधी तुम्ही एन्व्हलप बघून घ्या. आणि ताईला दिसलं नाही पाहिजे, आमच्या ताईला. हां, हो पूर्ण पूर्ण करा जरा. मांजर पूर्ण करा. बरं, मला विचारायचंय, या इथे असलेल्यांपैकी यांच्यापासून इथपर्यंत याचा स्वभाव जो असतो या प्राण्याचा, तो कोणाचा आहे? तिच्यात पण आहे. हा, तिच्यात पण आहे ते. हे बोलायची काय गरज होती का आता? बघा ना, मुद्दाम बोलतायत ते. म्हणजे तुम्ही 100% गुरगुरत असणार. नाही. झी मराठीकडून हा तन्मणी तुम्हाला मिळाला वहिनी, अभिनंदन. विश्रांती घेण्यापूर्वी वहिनी तुम्ही आणि तुमच्या वहिनी यांच्यामध्ये आता पैठणीचा खेळ रंगणार. आणि मला बघायचं आहे, पैठणी या वहिनी आपल्या सासरी घेऊन जाणार की त्या वहिनी आपल्या सासरी म्हणजे या वहिनींच्या माहेरीच ठेवणार. खेळ सोपा आहे. अलीकडे टिपॉय ठेवलाय. तो टेबल टेनिसचा चेंडू त्या टिपॉयवरती टाकायचा आणि उसळून हे जे 3 टप्पे आहेत त्या 3 टप्प्यापैकी कुठल्या टप्प्यात जाणार ते आपण बघणार आहोत. तो गेला पाहिजे. जर आपल्या दिशेने पहिला टप्पा आहे त्याच्यात 10 गुण, मधल्या टप्प्यात गेला तर 20 गुण आणि शेवटचा जो टप्पा आहे त्यामध्ये जर तो चेंडू गेला तर थेट 30 गुण मिळणार. दोघींनाही प्रत्येकी 10 संधी. या 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बघूया कोण पटकावणार पैठणी. घ्या. आज काय नाही वाटतं. घ्या जोरात. 30 30 50. तुम्ही तिकडे जा, तुम्ही इकडे या. आता वीस. 70. 90. 100. हे घ्या जोरात आता. 30. 50. उपविजेते ठरल्या शिल्पा वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या स्वीटी वहिनी, त्यांना तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळत आहे पैठणी. अभिनंदन.
सासरी निघताना आपल्या आईकडे तुळशी वृंदावन देऊन ही माऊली आशीर्वाद घेणार आहे. या दोनही कुटुंबांना शुभेच्छा. आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, एकमेकांची काळजी घेत राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत अशीच एक पैठणी घेऊन. होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.